हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रीवियस इयरचा औषध निर्माताचा जो पेपर झालेला आहे तो। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनल थ्रू फार्माकोव्हिजिलन्सची पण एक बॅच घेतली जाते। त्यामध्ये एम फार्म बी फार्म स्टुडंटला रेफरन्स प्रोव्हाइड केला जातो आणि त्या थ्रू त्यांना इझिली जॉब भेटतो असे फ्रेशर स्टुडंटला। त्याचबरोबर मित्रांनो, डीएमईआर ची ज्या 207 वॅकन्सी आल्या आहेत तर त्याची पण आपण एक स्पेशल बॅच घेणार आहेत। या दोन्ही बॅचेस रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल, जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर प्रोव्हाइड केलाय त्यावरती कॉन्टॅक्ट करायचंय, व्हॉट्सअप मेसेज करायचंय। तर मित्रांनो, हा जो पेपर आहे तो पेपर तुमच्या डीएमईआर च्या ज्या 207 वॅकन्सी आहेत तर त्या वॅकन्सीसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। हा जो पेपर आहे मित्रांनो, हे लास्ट इयर जे टीसीएस ने कंडक्ट केलेला आहे तर तो डीएचएस चा जो सार्वजनिक आरोग्य विभागाचा फार्मासिस्टचा पेपर होता तो आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहेत तर तो सिलेबस टीसीएस चा आणि आता डीएमईआर चा जो सिलेबस आहे तो एक्झॅक्टली सेम आहे। त्याच्यासाठी मित्रांनो, या क्वेश्चनची हेल्प तुम्हाला खूप जास्त होणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा। आणि मित्रांनो, या क्वेश्चन पेपरची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, इथे पहिला क्वेश्चन आपण इथे बघणार आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, which of the following type of drug is commonly used to treat low cholesterol level in blood stream। तर मित्रांनो, कोलेस्ट्रॉल लेवल जे ब्लड स्ट्रीम मध्ये असते तर त्याचं ट्रीटमेंट कोणते ड्रग करतात या क्लासिफिकेशन वरतीच क्वेश्चन विचारलेलं आहे। तर मित्रांनो, ह्याचं आन्सर आहे सेकंड, स्टॅटिन्स। तर मित्रांनो, हे जे स्टॅटिन्स ड्रग असतात ना तर ते कोलेस्ट्रॉल लेवलला कंट्रोल करतात ब्लड मधल्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, Ranbaxy lost its FDA license for manufacturing of a drug in its India due to the presence of human hair and this formulation were termed as। तर मित्रांनो, जे अडल्ट्रेशन वगैरे असतं, मिसब्रँडेड ड्रग अडल्ट्रेट, तर इथे जे मित्रांनो हे जे एक्झाम्पल आहे तो कन्सिडर कशामध्ये होतो, कंटामिनेटेड। म्हणजे रॅनबॉक्सीचा जो ड्रग होता त्याच्यामध्ये हेअर सापडलेला होता तर त्या सिनेरियोला काय कन्सिडर करणार, ते म्हणजे कंटामिनेटेड ड्रग्स। तर याच्यामध्ये आन्सर 3 करेक्ट आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्पेशल प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन ऑर रिकन्स्टिट्यूशन ऑफ रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट काउन्सिल वॉज इंट्रोड्यूस्ड इन। तर मित्रांनो, हा जो ऍक्ट आहे तो कधी आलेला होता तर त्या ऍक्ट वरती क्वेश्चन आलेला आहे, द फार्मसी अमेंडमेंट ऍक्ट 1959। तर हे करेक्ट आन्सर असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅक्झिमम एरिया इन स्क्वेअर मीटर रिक्वायर्ड फॉर फिलिंग पॅरेंटल प्रिपरेशन इज। तर मित्रांनो, पॅरेंटल प्रिपरेशन वरती इथे क्वेश्चन विचारले की मॅक्झिमम एरिया किती स्क्वेअर मीटर लागणार आहे फिलिंग साठी। तर मित्रांनो, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात की टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग साठी किती एरिया रिक्वायर्ड असणार आहे, लिक्विड डोसेज फॉर्म साठी किती। तर असे जे टाइपचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचे। तर मित्रांनो, इथे करेक्ट आन्सर आहे 150 इन स्क्वेअर मीटर एरिया रिक्वायर्ड फॉर पॅरेंटल प्रिपरेशन फिलिंग। त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस इज डिसइन्फेक्टंट। तर मित्रांनो, खाली दिलेले जे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये डिसइन्फेक्टंट कोणता आहे। तर मित्रांनो, ऑप्शन 3 इथे तुम्ही बघू शकता, सोडियम हायपोक्लोराइड हे जे आहे डिसइन्फेक्टंट असणार आहे, म्हणून ऑप्शन 3 करेक्ट आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा, which of the following is not the ideal site for community pharmacy। तर मित्रांनो, कम्युनिटी फार्मसी वरती तुम्हाला 1-2 क्वेश्चन तर डीएमईआर एक्झाम मध्ये पण दिसू शकतात। तर मित्रांनो, हा जो क्वेश्चन होता हा डीएचएस च्या एक्झाम मध्ये रॉंग झालेला होता। ह्याचे सर्व मार्क सर्व स्टुडंटला भेटलेले आहेत। तर असे कम्युनिटी फार्मसीवर पण तुम्ही स्टडी करताना लक्ष द्यायचे की टीसीएस अशा कम्युनिटी फार्मसीज असेल, फार्माकोपिया असेल, ब्रिटिश याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ ड्रग इंटरॅक्शन ऑकर व्हेन द कॉम्बिनेशन ऑफ 2 मेडिकेशन लीड्स टू एन इनहान्स इफेक्ट दॅट इज ग्रेटर दॅन सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल इफेक्ट। म्हणजे समजा एक ड्रग 1 इफेक्ट देत असेल आणि दुसरा 1 देत असेल
तर ह्यांचं जे इफेक्ट असणार आहे ते इक्वल्स टू 3 होणार आहे, तर त्याला काय म्हणलं जातं? तर मित्रांनो त्याला सिनर्जेटिक इंटरॅक्शन म्हणलं जातं. तर मित्रांनो तुम्ही डिप्लोमा डिग्रीमध्ये हे स्टडी केलं असेल, म्हणून ऑप्शन 1 करेक्ट आहे. तर मित्रांनो तुम्ही स्टडी करताना आता असा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय, तर तुम्हाला हे पण स्टडी करावं की ॲडव्हर्स इंटरॅक्शन काय असतं, अँटागोनिस्टिक इंटरॅक्शन काय असतं, ॲडिटिव्ह इंटरॅक्शन काय असतं, कारण यावरती असे चेंजेस होऊन क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रग विच आर डेंजरस टू टेक एक्सेप्ट अंडर द मेडिकल सुपरविजन इज लिस्टेड इन. तर मित्रांनो मेडिकल सुपरविजनच्या अंडरच जे ड्रग घेतले जातात, तर आणि जे विदाऊट त्यांच्या ह्याच्या सुपरविजनच्या अंडर घेतले जातात, तर असे कोणते ड्रग आहेत तर इथे विचारलेले आहेत. तर मित्रांनो इथे आहे शेड्यूल जी करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following is not disadvantage of free flow layout of community pharmacy. तर मित्रांनो नॉट डिसएडव्हान्टेज विचारले, तर म्हणजे इथे मित्रांनो तुम्हाला कम्युनिटी फार्मसीचं लेआउटचं फ्लोचं ऍडव्हान्टेजमेंट काय असेल तर ते लक्षात घ्यावं लागेल. इथे नॉट डिसएडव्हान्टेज म्हणलंय, तर मित्रांनो तुम्हाला याचं ऍडव्हान्टेज काय असणार आहे तर ते इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 4, इन्क्रीज इम्पल्स परचेसिंग. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द ऍक्ट दॅट रेग्युलेट एज्युकेशन इन फार्मसी प्रोफेशन. तर मित्रांनो हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. तर मित्रांनो फार्मसी प्रोफेशन हे फार्मसी ऍक्ट 1948 चे जे काही रूल्स आहेत त्यानुसारच कंडक्ट केला जातो, म्हणून इथे फार्मसी ऍक्ट 1948 करेक्ट आहे. आता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही अशा क्वेश्चनची स्टडी करताय ना, तर तुम्हाला हे पण लक्षात घ्यावं लागेल फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन 2015 यामध्ये काय आहे. त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 मध्ये एक्झॅक्टली काय गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ड्रग अँड मॅजिक रेमेडी जे 1954 चे ऍक्ट आहे हे काय आहे. तर हे स्टडी करताना तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयरचे पेपर झाले, तर यावर पॉइंटवर ऑप्शन वरून तुम्हाला स्टडी प्रिपरेशन तुमचं व्यवस्थित करावं लागेल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज प्रायमरली ट्रान्समिटेड थ्रू द बाईट ऑफ इन्सेक्ट टिक. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, लाईम डिसीजेस. त्याच्यानंतर व्हॉट इज द फ्लोर एरिया ऑफ रिटेल ड्रग स्टोर डिझाईन. तर मित्रांनो रिटेलचं जे ड्रग स्टोर डिझाईन असतं तर त्याचं एरिया किती आहे. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर आहे 15 to 10 स्क्वेअर फीट, ऑप्शन 1 इथे करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड इन 200 बेडेड हॉस्पिटल. तर मित्रांनो इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकते की 100 बेडेड हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट किती रिक्वायर्ड असू शकतात. तर मित्रांनो 200 बेड साठी जे फार्मासिस्ट रिक्वायर्ड असतात ते आहे 8 फार्मासिस्ट रिक्वायर्ड असतात. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज नोन फॉर कॉझिंग रेड रॅश, हाय फीवर आणि सोर थ्रोट. तर मित्रांनो जे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन असतात ना, तर त्या रिलेटेड हा क्वेश्चन दिसतोय. सॉरी, हे जे क्वेश्चन आहे ना ते डिसीज वरती आहे, म्हणजे कोणत्या डिसीज मध्ये हे सिम्पटम्स तुम्हाला दिसू शकतात. तर इथे मित्रांनो स्कॅरलेट फीवर जे आहे ना, तर त्याचे हे सिम्पटम्स असू शकतात. हे डिसीज झाल्यावर हा प्रॉब्लेम दिसू शकतो, म्हणून ऑप्शन 2 करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड क्वेश्चन आहे, थर्ड एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया वॉज पब्लिश इन. तर मित्रांनो तुमच्या DMAR च्या एक्झाम मध्ये फर्स्ट एडिशन विचारली जाऊ शकते, सेकंड विचारली जाऊ शकते, तर असे वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. स्टडी करताना तुम्ही ते कन्सिडर करायचे. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर आहे 1985 मध्ये थर्ड फार्माकोपिया पब्लिश झाला होता. त्याच्यानंतर मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज कॅरेक्टराइज बाय द सिव्हिअर कफ फीवर डिफिकल्टी इन ब्रीथिंग. तर मित्रांनो सेकंड पण क्वेश्चन जो आपण आधी डिस्कस केलाय त्या रिलेटेड आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला डिसीज बघायचे की बाबा मलेरियामध्ये काय प्रॉब्लेम होतो, ज्यावेळेस मलेरिया एखाद्या व्यक्तीला होतो तर काय प्रॉब्लेम होतो, इन्फ्लुएन्झा झाल्यास काय प्रॉब्लेम होतो. तर मित्रांनो ज्यावेळेस ट्युबरक्लोसिस झालेला असतो त्यावेळेस सिव्हिअर कफ फीवर आणि डिफिकल्टी इन ब्रीथिंग हा प्रॉब्लेम होतो, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट टाइप ऑफ ड्रग स्टोर.
तर मित्रांनो ड्रग स्टोअरचं खालीलपैकी कोणतं टाईप नाहीये? तर मित्रांनो मॉडर्न ड्रग स्टोअर जे आहे ते ड्रग स्टोअरचं टाईप नाहीये. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग साइड इफेक्ट इज असोसिएट विथ लॉंग टर्म यूज ऑफ नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग, म्हणजे जे NSAIDs आहेत मित्रांनो, तर यांचा यूज केल्याच्या नंतर कोणता साइड इफेक्ट ऑकर होऊ शकतो? तर मित्रांनो त्याच्यामध्ये लिव्हर टॉक्सिसिटी ऑकर होऊ शकतो ज्यावेळेस आपण रेग्युलरली NSAID ड्रगचा कंझ्युम करतो, म्हणून ऑप्शन 3 करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो विच ऑफ दिस असोसिएट विथ मेडिकल सर्व्हिस. तर मित्रांनो यामध्ये मेडिकल सर्व्हिस रिलेटेड कोणतं ऑप्शन असणार आहे? तर मित्रांनो हा पण क्वेश्चन या पेपरमध्ये रॉंग झालेला होता, तर त्यामुळे तुम्ही हे फक्त लक्षात ठेवा की मेडिकल सर्व्हिसेसवर पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो आता दुसरं क्वेश्चन बघू. द पार्ट फर्स्ट ऑफ शेड्यूल एम डील्स विथ द रिक्वायरमेंट फॉर. तर मित्रांनो जो पार्ट फर्स्ट असतो शेड्यूल एमचा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये पार्ट फर्स्ट कशा रिलेटेड डील करतं, त्याची रिक्वायरमेंट काय? तर त्याच्यामध्ये फॅक्टरी प्रिमायसिस इन्क्लूड होतात शेड्यूल एमच्या पार्ट फर्स्ट मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ ऑफ्टन द इसेन्शियल ड्रग लिस्ट अपडेटेड. तर मित्रांनो कोणत्याही हॉस्पिटलला रन करण्यासाठी इसेन्शियल ड्रग एक लिस्ट लागते, त्याच्यामधले ड्रग रिक्वायर्ड असतात हॉस्पिटल रन करण्यासाठी. तर मित्रांनो ही जी लिस्ट आहे ते कधी अपडेट केली जाते? तर मित्रांनो एव्हरी 2 इयर मध्ये इसेन्शियल ड्रग लिस्ट ही अपडेट केली जाते, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग पोटेन्शियल साइड इफेक्ट ऑफ टेट्रासाइक्लिन व्हेन यूज इन चिल्ड्रन अंडर 8 और ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर मित्रांनो टेट्रासाइक्लिन या ड्रगचं जर प्रेग्नेंट वुमनने कंझ्युम केलं किंवा ते कंझ्युम केल्याच्या नंतर कोणतं त्या बेबीला प्रॉब्लेम होणार आहे? तर मित्रांनो टू डिस्क्लेरेशन हे जे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आहे टेट्रासाइक्लिन अँटीबायोटिक्सचं, म्हणून सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ दिस इज नॉट लिक्विड डिसइन्फेक्टंट. तर मित्रांनो खालीलपैकी जो ऑप्शन आहे नॉट लिक्विड डिसइन्फेक्टंट विचारले तर त्यामध्ये आन्सर आहे मित्रांनो फॉर्माल्डिहाइड हा लिक्विड डिसइन्फेक्टंट नाहीये. तर मित्रांनो तुम्हाला इथे स्टडी करताना लक्षात घ्यावं लागेल की सॉलिड डिसइन्फेक्टंट कोणता आहे, सेमी सॉलिड कोणतं आहे, इथेनॉल कोणतं आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला स्टडी करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. ज्यावेळेस डिसइन्फेक्टंट टॉपिक तुम्ही स्टडी करताय तर असे क्वेश्चन त्यावरती येऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे ओरल लिक्विड फॉर्म्युलेशन ऑफ पोटेंट ड्रग युजली इन सोल्युशन इंटेंडेड फॉर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ पेडियाट्रिक पेशंट आर नोन ॲज. तर मित्रांनो इथे हा जो क्वेश्चन आहे हा पण रॉंग झालेला आहे, याचे पण सर्व मार्क या स्टुडंटला भेटलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेनल्टी ऑफ फेल्युअर इन टू सरेंडर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सरेंडर करायचं असतं तर पेनल्टी किती असते? तर मित्रांनो इथे फाईन जे आहे ते 50 रुपयाचं फाईन इथे लागतं, तर म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे लिस्ट ऑफ अप्रूव्ड ड्रग अँड देअर असोसिएट IPR इज अवेलेबल इन. तर मित्रांनो ते जे आहे तर ऑरेंज बुक मध्ये या गोष्टी इन्क्लूड असतात, म्हणून ऑप्शन 2 करेक्ट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग सर्व्हिसेस आर लीड बाय अ डॉक्टर. तर मित्रांनो खालीलपैकी कोणत्या सर्व्हिसेस आहेत जे डॉक्टर लीड करतात? तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर रेडिओलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ दिस इज अ टाइप ऑफ रेकॉर्ड. तर मित्रांनो हा पण क्वेश्चन रॉंग झालेला आहे. इथे तुम्ही स्टडी करताना स्टॉक रेकॉर्ड म्हणजे काय असतं, फायनान्शियल रेकॉर्ड म्हणजे काय, फिजिकल रेकॉर्ड म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. तुमच्या एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड. तर मित्रांनो खालीलपैकी कोणते जे आहे ना ते इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड नाहीये, पण हा पण क्वेश्चन मित्रांनो रॉंग झालेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज कॉमन साइड इफेक्ट ऑफ कार्टिओस्टेरॉइड मेडिकेशन. तर मित्रांनो हा पण क्वेश्चन रॉंग आहे. तर मित्रांनो तुम्ही बघत असताल या क्वेश्चन पेपर मध्ये खूप सारे क्वेश्चन रॉंग आहेत, त्याचे टोटल मार्क्स स्टुडंटला भेटलेत. पण मित्रांनो TCS अशी एक चांगली रेप्युटेड कंपनी आहे आणि एका एक्झाम मध्ये ऑलमोस्ट 10 क्वेश्चन हे रॉंग करतायत.
तर मित्रांनो हे खूप चुकीची गोष्ट आहे. आपण एवढी फीस भरतोय पण या कंपनीला त्याचं सिरियसनेस नाहीये. हे लोक पेपर व्यवस्थित काढू शकत नाही, तिथे ऑप्शन व्यवस्थित देत नाहीये, तर ते दुर्दैवच आहे. पण ठीक आहे. हाऊ मेनी कॉपीज ऑफ परचेस ऑर्डर आर रिक्वायर्ड. तर मित्रांनो हा पण क्वेश्चन त्यांनी रॉंगच दिलाय. तर तुम्ही स्टडी करताना हा क्वेश्चन जरी रॉंग असेल ना, तर परचेस ऑर्डरचं स्टडी करा, तिथे क्वेश्चन तुम्हाला येण्याचे चान्सेस असू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आर ए पर्सनल. तर ह्याचं रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? वर्क विथ फेडरल अँड स्टेट लोकल गव्हर्निंग एजन्सी टू गेट अप्रुव्हल फॉर ड्रग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आयटम्स कम अंडर द बी कॅटेगरी इन एबीसी अनालिसिस. तर मित्रांनो एबीसी अनालिसिस जे आहे ना, ते इन्व्हेंटरी कंट्रोल, ज्या ड्रग स्टोर मध्ये ड्रग मेंटेन केले जातात इन्व्हेंटरी कंट्रोल थ्रू, तर त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. इथे तुम्ही बघू शकता ऑप्शन 4 करेक्ट आहे. इट रिक्वायर्स मॉडरेट कंट्रोल. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन इज नोन फॉर इट्स ॲबिलिटी इन्क्रीज हार्ट रेट, ब्लड प्रेशर अँड अल्टरनेस. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 स्टिम्युलंट्स. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आय ड्रॉप इज अ एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग डोसेज फॉर्म. तर मित्रांनो आय ड्रॉप जे आहे ते कोणत्या डोसेज फॉर्मचं एक्झाम्पल आहे? तर मित्रांनो आय ड्रॉप जे असतात ते मोनोफेजिक एक्सटर्नल या डोसेज फॉर्म मध्ये इन्क्लूड होतात, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे बायो अवेलेबल फ्रॅक्शन कॅन बी गिव्हन बाय. तर मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर आहे अवेलेबल डोस ऑब्लिक ॲडमिनिस्टर्ड डोस. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे शेड्यूल पी स्टँड फॉर. तर मित्रांनो शेड्यूल पी मध्ये काय इन्क्लूड होतं? लाईफ पिरियड एक्सपायरी ऑफ ड्रग, म्हणून हे करेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंक्शन ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. तर मित्रांनो हॉस्पिटल फार्मासिस्टचं फंक्शन नसणार आहे. तर मित्रांनो इथे ड्रग स्टोर हे तर फार्मासिस्ट करतं, इन्व्हेंटरी कंट्रोल पण करतं, ड्रग डिस्ट्रीब्युशन पण करतं, पण मेडिकेशन हिस्ट्री इंटरव्ह्यू हे फार्मासिस्ट नाही कंडक्ट करत, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज EOQ इन इन्व्हेंटरी कंट्रोल. तर मित्रांनो इन्व्हेंटरी कंट्रोल मध्ये EOQ काय आहे? तर ते आहे मित्रांनो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. फुल फॉर्म वरती क्वेश्चन आहे हा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रिटिश फार्माकोपिया 2008 कंटेन हाऊ मेनी व्हॉल्यूम. तर मित्रांनो ब्रिटिश फार्माकोपिया जो 2008चा आहे तर याच्यामध्ये व्हॉल्यूम्स किती आहेत? तर मित्रांनो इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया ज्यावेळेस स्टडी करताय तर त्याचे व्हॉल्यूम पण तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे, त्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. तर इथे करेक्ट आन्सर आहे 6 व्हॉल्यूम. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हे जे 40 फार्माचे क्वेश्चन आहेत ते आपण व्यवस्थित डिस्कस केले, आणि ह्याची जी PDF आहे मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे, त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. DMERचं प्रिपरेशन करत असताल किंवा फार्मसीचं प्रिपरेशन करताय तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्या अपडेट, सगळ्या वॅकन्सीच्या अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येतो. थँक्यू.